नमस्कार मंडळी. आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये कोणाचा ना कोणाचा तरी उपवास असतोच. तर झालं असं की रात्री ना मी साबुदाणा भिजत घालायचाच विसरून गेले. मग सकाळी उठल्यानंतर लक्षात आलं की अरेच्चा आज गुरुवार आहे आणि आपण साबुदाणा भिजत नाही घातलेला. मग काय अगदी 2 ते 2.5 तासामध्ये मला खिचडी बनवून द्यायची होती. पण मग काय करायचं? तर एक छान युक्ती मी इथं लढवलेली आहे. बऱ्याचदा याआधी सुद्धा मी ट्राय करून पाहिलेलं आहे. त्यामुळे घाईच्या वेळेस तुम्हाला जर पटकन साबुदाणा भिजवून घ्यायचा असेल, पटकन खिचडी बनवायची असेल, तर अशा वेळेस ही ट्रिक नक्की कामी येते. त्यामुळे या ट्रिकला एक लाईक तर नक्कीच बनतो. व्हिडिओ जर तुम्हाला असे आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करत जा. सुरुवात करूया. साबुदाणा आपल्याला चांगला भिजवून घ्यायचा असेल ना, तर रात्रीच तो भिजत घालावा लागतो. कमीत कमी एक 5-6 तासांसाठी तरी साबुदाणा चांगला भिजायला हवा. पण घाईच्या वेळेस कधी तुम्ही साबुदाणा भिजत घालायचा विसरलात, तर सकाळी उठल्यानंतर ही ट्रिक जरूर ट्राय करा. तर इथे 2 कप भरून आपला रेग्युलर इथे मी साबुदाणा घेतलेला आहे. आता हा साबुदाणा आपल्याला कमीत कमी 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. साबुदाणा धुवत असताना खूप जास्त तो चोळून धुवायचा नाही. अगदी हलक्या हाताने तो धुवून घ्यायचा. यामधली जी पावडर असते ती आपल्याला काढून टाकायची आहे. तर एकदा इथे साबुदाणा माझा धुवून झालेला आहे. ही दुसरी वेळ आहे. 2दा कमीत कमी आपल्याला साबुदाणा धुवून घ्यायचा. साबुदाणा धुवून झाला. आता इकडे ना मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. अगदी कोमट आपल्याला पाणी हवंय. हलकसं गरम हवंय. जर डिटेलमध्ये सांगायचं झालं तर दह्यासाठी आपण जसं दूध गरम करून घेतो ना, अगदी त्याच पद्धतीचं कोमट आपल्याला हे करून घ्यायचंय. तर हे बघा, चिमटा अजिबात न वापरता अगदी सहज मी या भांड्याला हात लावू शकतेय इतपतच हे गरम केलेलं आहे. आता इकडे मी कुकर घेतलेला आहे. धुतलेला संपूर्ण साबुदाणा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला फक्त साबुदाणा बुडेल इतपतच हे कोमट पाणी घालायचंय. लक्षात घ्या, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते की पाणी अजिबात खूप जास्त गरम करायचं नाही. कोमटच आपल्याला पाणी घ्यायचंय. यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही. फक्त इथे तुम्ही बघू शकता साबुदाणा फक्त या पाण्यामध्ये भिजलेला आहे. इतपतच आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय. आता कुकरचं आपल्याला झाकण लावून घ्यायचंय. पण इथे तुम्ही बघा, कुकरची रिंग सुद्धा तशीच आहे आणि कुकरची शिट्टी सुद्धा तशीच आहे. अजिबात ही आपल्याला काढायची नाही. आपल्याला यावरती पाक झाकण लावून घ्यायचंय. आता आतमध्ये अजिबात हवा जाता कामा नये. आता हा कुकर डायरेक्ट 2.5 ते 3 तासानेच ओपन करायचा. आता इथे जवळ आसपास 2.5 तास होऊन गेलेला आहे. 2.5 तासानंतर मी इथं काय केलं, माझ्याकडे 4 छोट्या आकाराचे बटाटे होते. तर याचे वरची साल काढून असे छोटे-छोटे काप करून घेतलेत. तुम्हाला आवडत असेल ना, तर तुम्ही यामध्ये उकडलेला बटाटा सुद्धा घालू शकता. पण मला अशाच पद्धतीचे थोडेसे तळलेले, हलकेसे क्रंची असे बटाटे खिचडीमध्ये आवडतात. त्यामुळे मी याच पद्धतीने करणार आहे. इथे कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे आपल्याला तूप घालायचं किंवा तेलाचा सुद्धा इथे वापर तुम्ही करू शकता. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला चमचाभर जिरं घालायचंय. जिरं हलकसं फुललं गेलं की आपल्याला यामध्ये मिरची घालायची. तर जेवढी अंदाजे आपल्याला मिरची लागणार आहे, त्यापैकी अर्धीच आपल्याला आता यामध्ये मिरची घालायची. म्हणजे असं समजा ना, की बटाट्यापुरती जी मिरची आहे, तिखट आहे, तेच आता फक्त आपल्याला यामध्ये घालायचंय. मिनिटभरासाठी फक्त मिरची परतून घेतली. आता पाण्यामधून हे बटाटे उपसून घ्यायचे आणि आता हे आपल्याला या कढईमध्ये घालायचे. आता अशा पद्धतीने जेव्हा आपण बटाटे उकडून घेतो ना, त्यावेळेस 2 अडचणी येतात. एकतर बटाटा खाली खूप तळाला चिकटला जातो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी होते, की बटाटा शिजतच नाही किंवा खूप जास्त करपलाच जातो. तर आज ना मी तुमच्यासोबत एक छान ट्रिक शेअर करत आहे. बटाटा पाण्यामधून उपसून यामध्ये घातला, की यावरती लगेचच मीठ घालायचं. बटाट्यासाठी लागणारच मीठ फक्त आता मी यामध्ये घातलंय. आता काय करायचं, गॅसची फ्लेम लो टू मीडियम वरती ठेवायची आणि आता बटाट्यामध्ये मीठ फक्त मिक्स करून घ्यायचं. खूप वेळ हा बटाटा अजिबात परतत बसायचं नाही. मीठ मिक्स करून झालं की यावरती लगेचच झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवरती बटाटा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे. आता जोपर्यंत बटाटा शिजला जातोय तोपर्यंत आपण साबुदाणा चेक करून घेऊ. तर हे पहा, साबुदाण्यामध्ये अजिबातच पाणी दिसत नाही, हे तर तुमच्या लक्षात आलं आणि साबुदाणा सुद्धा चांगला फुललेला आहे. काही साबुदाणे असे चेक करून पाहायचे, चांगले मॅश झाले की समजून घ्यायचं साबुदाणा मस्त भिजलाय. साबुदाणा जर थोडासा मोठा आकाराला असेल ना, तर मात्र थोडासा जास्त वेळ लागू शकतो, साधारण 3 ते 3.5 तास. पण रेग्युलर मध्यम आकाराचे साबुदाणे असतील ना, तर मात्र 2.5 ते 3 तासामध्ये हे छान भिजले जातात. बटाटा शिजायला तसं 5-7 मिनिटं लागतात. तोपर्यंत आपण इतर तयारी करून घेऊ. तर आता काय करायचं, हा साबुदाणा अगदी चांगला असा मोकळा करून घ्यायचा. बघा, मस्त साबुदाणा फुललाय आणि चांगला मोत्यासारखा टपोरा हा दिसतोय. आता यामध्ये साबुदाण्यापुरतीचं मीठ आपल्याला घालायचंय.
आणि याचबरोबर अर्धी ते पाऊण वाटी आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालायचा आहे किंवा आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालू शकता. आता हे दोनही साहित्य आधीच या साबुदाण्यामध्ये चांगलं मिसळून घ्यायचं. तर हे बघा मस्त मोकळा साबुदाणा असा तयार झालेला आहे. आता आपण एकदा बटाटा शिजलाय की नाही ते चेक करून घेऊ. आता इथे तुम्ही बघा बटाटा अजिबात खाली तळाला चिकटलेला नाही किंवा अजिबात हा करपला नाही, कसलेच डाग यावरती आले नाहीत. तरी सुद्धा हा बटाटा अगदी मऊसूत असा शिजलेला आहे. मीठ घातल्यानंतर बटाटा फक्त आपण मिक्स करून घेतला. यामुळे काय झालं, मिठाचं छान पाणी झालं आणि या पाण्यामध्येच हा बटाटा छान शिजला गेला. जर तुम्हाला थोडासा लालसर किंवा थोडासा असा भाजलेला जास्त असा बटाटा आवडत असेल ना, तर या वेळेसच तुम्ही तो भाजून घेऊ शकता. पण आधीच खूप वेळ बटाटा परतत बसायचा नाही. आता उरलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या सुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायच्या. यासाठी बटाटा थोडासा साईडला करून ठेवला. आता हलकेसे डाग येईपर्यंत आपल्याला मिरच्या यामध्ये परतून घ्यायच्या. इथे मिरची चांगली परतली गेली, की यामध्ये मी साबुदाणा घातलेला आहे आणि चांगला तो मिक्स करून घेतला. आता यावेळेस गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात लो ठेवायची नाही किंवा अजिबात हाय सुद्धा ठेवायची नाही. मीडियम फ्लेमवरती आपल्याला साबुदाणा चांगला ट्रान्सपरंट दिसेपर्यंत परतून घ्यायचा आहे. बऱ्याचदा ना साबुदाणा कढईला खूप चिकटतो, तर यासाठीच अजिबात लो फ्लेम ठेवायची नाही. आणि आणखीन एक ट्रिक तुम्हाला सांगते. थोडासा साबुदाणा बटाट्यामध्ये फोडणीमध्ये मिक्स करून घेतला, की यावरती 3 ते 4 चमचे तूप घालायचं. एकतर तुपाचा छान फ्लेवर सुद्धा येतो. दुसरी महत्वाची गोष्ट यामुळे ना खिचडी चांगली मोकळी व्हायला सुद्धा मदत होते आणि अजिबात ही कढईला चिकटत नाही. तुपाचं, तेलाचं व्यवस्थित या साबुदाण्याला कोटिंग आलं ना, की अजिबात हे कढईला चिकटत नाही. खिचडी चांगली ट्रान्सपरंट होईपर्यंत परतण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो. साधारण 8-10 मिनिट तरी लागतात. बरं, आठवडाभराची ही सीरीज तुमच्या सगळ्यांनाच खूप आवडत आहे, हे माझ्या लक्षात आलेलं आहे. हे तुमच्या कमेंटवरून, लाईकवरून तर कळतच आहे. पण तुम्हाला आणखीन कुठले व्हिडिओज पाहायला आवडतील? आणखीन काय तुम्हाला माझ्याकडून एक्सपेक्ट आहे, हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. नेहमी माझा हाच प्रयत्न असतो, की प्रत्येक एक रेसिपी प्रमाणबद्ध आणि अगदी अचूक तुमच्यापर्यंत पोहोचवायची. त्यात आत्ता तर मी तुमच्यासोबत पूर्ण दुपारचं माझं जेवण, आठवड्याभराचं जेवण तुमच्यासोबत शेअर करतेय. आज गुरुवार आहे. गेले 4 दिवस तुम्ही हे पाहतच आहात. मी माझा 100% देण्याचा इथे प्रयत्न करतेय. पण या बदल्यात तुम्ही लाईक अजिबातच करत नाही आहात. यामुळे व्हिडिओला लाईक करत जा आणि आवडलाच तुम्हाला व्हिडिओ तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करत राहा. तर साधारण एक 10 मिनिटांसाठी चांगली ही खिचडी मी परतून घेतली. आता तुमच्या लक्षात आलं असेल, की खिचडी आधीपेक्षा ट्रान्सपरंट दिसतेय आणि छान मोकळी सुद्धा झालीये. प्रत्येक एक साबुदाणा छान मोकळा जाणवतो. आता थोडंसं फार बटाट्याला काही साबुदाणा चिकटलेले असतात. पण एकंदरीतच तुमच्या लक्षात आलंच असेल, की 2 ते 2.5 तासामध्ये सुद्धा छान आपण साबुदाणा भिजवून घेऊ शकतो. तर आशा करते, की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि कुकरची जी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केली, ती सुद्धा तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. पुन्हा भेटूया शुक्रवारच्या दुपारच्या जेवणासोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त खात राहा.